नमन आहे बरं का. त्याच्यामध्ये त्यांच्या आध्यात्मिक आदिभौतिक सामर्थ्याचं वर्णन करतात. तेव्हा एक एक रूपकाची भाषा, सगळे देवाचे अधिष्ठान कोण आहे समजतं. एक 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 बरे नाही का. आपण तांबडं फुटतं का नाही, पण कोणामुळे फुटतं ते सूर्यामुळे. त्याप्रमाणे अंधकार जाऊन तांबडेपणा येत असतं. त्या बुद्धीच्या ठिकाणी आत्मविषय बुद्धी निर्माण होणार. या बुद्धीला निर्माण करणारे सूर्य कोण आहे? तुम्ही एक एक रूप बघा. सर्व विसावी असं जीवाला विश्रांतीची आवश्यकता असते. तेव्हा संसारामध्येच विश्रांती त्याला प्राप्त होत नाही. मग विश्रांतीच्या ठिकाणी कुठं गेलं पाहिजे? नामामध्ये देवा आणि विश्रांती यावया. सर्व विसाव्या स्वयं भाव स्वाव्या. आपल्या ठिकाणी आपला हल्ली कोणता भाव आहे? देवभाव आहे. हे सर्व यच्छ यावं जगात. देव म्हणून तर आपल्याला दुःख आहे की. एखाद्या माणसाने म्हटलं हे मूर्ख आहे, नीट चाल की, मग त्याला मूर्ख म्हणून सहन होते का? मला मूर्ख म्हणतो का? हानू का म्हणतो? आता आहे का रे? आत्मा कुठं मूर्खान शहाण आहे का? जो आत्मपदावर त्याला तुला का राग येण्याचं काही नाही, काम नाही. मग आपली कोणती बुद्धी आहे? देहबुद्धी आहे. आणि त्याच्यात पण ममबुद्धी आहे. आपण रस्त्याने चाललो कुठं चिखलला आणि एखाद्याची सायकल पाठीमागून आली, सगळा शिखर कोणाच्या अंगावर उडतो? नाही, सदरावर पडतो. आहे का? चिखल कुठं पडलेलं आहे आणि त्याचं तादात्म्य कोणी घेतलं? धावत जातून धडतून 2-4 आलं का? कारण आपण सदराचं काय घेतलं आहे? तादात्म्य घेतलं आहे. आणि तादात्म्य असेल तर नाही का? अरे आता कल्पना कर, फाटला सदरा, फेकून दिला, लोक त्याच्यावरती पाय देऊन जाते, रागवतो का आपण? त्याचं तादात्म्य काय झालं? आपली बुद्धी कोणती आहे? देवबुद्धी. कोणती बुद्धी श्रीगुरुच्यामुळे प्राप्त होते? अहम ब्रह्मा. कोणची? मी वासुदेव. त्याला स्वभाव सोडावा. नाना लोक लाव्या आणि समुद्रात. सर्व लोकांचा अधिष्ठान कोण आहे? उत्पत्ती स्थिती लय जीवाकडून होत असते काय? त्याची उत्पत्ती स्थिती लय करणारा कोणीतरी परमात्मा, नियामक परमात्मा काय केलं पाहिजे? तर हे सर्व चालत असते. समुद्री रेखा आणि पृथ्वी आभे व्हावी. म्या बोलविल्या भेद सगळं आहे का? उद्या मुंबईच्या समुद्राने म्हटलं मला ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन घ्यायचं झालं, तर दर्शनाला येईपर्यंत आळंदी नावाची वस्तू संपली. मग सांगितलं समुद्री रेखा काय? पृथ्वी आभूते व्हावी मान्य पाहिजे. कोणी त्याचा जगन्नियंता परमात्मा काय केला पाहिजे? मानलाच पाहिजे. आणखी पण ते कसे कसे आहेत तेव्हा दुःखी लोकांचं दुःख निवृत्त करणारे आणि तुम्ही आर्त आहात. तुमच्या अंतःकरणात दयेचे तुम्ही सहोदर आहात. विद्या विशद बोललं पाहिजे. जेव्हा जिला ब्रह्मविद्या म्हणतात, राजविद्या राजगुह्यम, असल्या प्रकारची जी विद्या आहे त्या विद्येची पती कोणात? विद्या विशद वधू वल्लभ. ब्रह्मविद्या वधू आणि तिचे पती कोण? वल्लभ. तुझ्या प्रती लभसी त्या जगाये दाविसी प्रकट काही कशी आगावे. तुझ्या ठिकाणचं ज्याच्या ठिकाणी अज्ञान असेल पण त्याला परमात्मा दिसतो का?
आवरण घालतो. काय घालतो? पदार्थ असूनही सुद्धा अंधार पदार्थ दिसू देत आहे का? सर्वत्र परमात्माच आहे ना, आपल्याला परमात्म्याचं दर्शन होते का? तर बघा, तया जग मग आपल्याला परमात्मा खेरीज करून जगाचं काय होते? ज्ञान होते. जया प्रति लपसी, लपंडाव खेळतात ना. लपंडावामध्ये काय असते? ज्याला शोधायचं असते तो एकाएकी दिसतो का? शब्द महाराजाची गोष्ट सांगतो ना, लपंडाव नावाचा एक खेळ असतो. परमात्मा ते सोंगडी ज्ञानेश्वर महाराज नामदेव आहे. आणि ते साप्ता महाराजाच्या मळ्यामध्ये गेले म्हणजे लवकर लवकर आम्हाला लपव दो, आम्हाला शोधण्याकरता कोण लागलेलं आहे? लागले लवकर काय कर. आता लपवायचं म्हणजे त्यावेळेला जा म्हणायला लागेल. आमची बाजरी भरपूर आलेली आहे. ते मला शोधून काढतील. काय काढतील? मला काँग्रेसी गवत भरपूर लागले तरी शोधून काढते. जा म्हणलं आमच्या ह्याच्यामध्ये घरं असतात ना, त्याला खालचे घर असतात, त्याच्यामध्ये जाऊन नाही म्हणलं तिथे काय करते? म्हणलं लपवायचं तरी. म्हणलं तुझ्या पोटातला पोगी कुठे? तर चिऱ्याले पोट माळी आहे ते होता ना कोयता. म्हटलं जाऊन निवांत झोपली. सगळ्याला माहिती आहे. होतं ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आले. आणि देव कुठं आहे? देव कुठं आहे? सावता महाराज म्हणता हुंडाळ बघा कुठं आलं. तेव्हा मग लीला केली देवाने. मग वारा आला थोडा आणि त्या वाऱ्याच्या झोकाने पोटामधला शेला असा दिसला. लगेच मग म्हणायला लागले ज्ञानेश्वर महाराज. म्हणलं तो पोटात लपवलं देवाला. कुठे? मग देवाला सांगितलं, म्हणलं लवकर लवकर बाहेर या घ्या. खेळ संपला की देव कुठे काय होत नाही, बाहेर येत नाही ना लवकर. मग ते नामदेव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे पहा तो जास्त जर वेळ लावला आणि देवाचं दर्शन जर नामदेवाला झालं नाही तर जीव दिल्याशिवाय राहणार नाही. मग आता सावता महाराज म्हणतात, हे देवा बाहेर, हे बा बाहेर तुम्ही हाका मारा की म्हणायला लागले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज हाका मारतात तरी काय होत नाही. म्हटलं का बरं येत नाही तू? म्हटलं जोपर्यंत सावताची आज्ञा होत नाही तोपर्यंत बाहेर येता येत ऐसा भक्ताचा अंक. मग ते नामदेव आपण सावता महाराजाची आठवण येते. म्हणजे देवाला सांगते, म्हटलं देवा नका पोट खाली करा. जाऊ दे. तो जया प्रति लपसी तया विश्व हे दावीसी. मग आपल्याला परमात्म्यानं दिसताना कोण दिसते? जगत दिसते की एक एक राहा जगा. आणि प्रकटताही करशी आगवेची तो. एकदा अज्ञान गेला की कोणाचं दर्शन होते? मग सगळं अंधार गेला की चित्राचं काय होते? दर्शन. पुढीलाची चित्र दृष्टी चोरीची, दृष्टी बंद निपजे काही नवल लागाव तुझे जे आपण पे चोरे. पुढीलाची दृष्टी. गारोडी लोक असतात ना, खेळ खेळतात ना, मग ते काय करतात बाबा, खपरकुटीचा काय करून दाखवता रुपया. त्याच्यामध्ये काय करते ते तुमची दृष्टीचं आवरण घालते. काय घालते? खापरकुटीच असते पण काय दिसते? रुपया दिसते. आहे का? कोणाची दृष्टी बंद केली? तुमची आम्ही. पण त्याची दृष्टी आहे ना, तो आपली दृष्टी काय करीत नाही,
बंद करत नाही बा ते बा आहे ना का पुढीलाची दृष्टी चोरी जाई ऐसा दृष्टी बंद नाही पडे परी नवल लागाव तुझे जे आपण पेजोरी बंद गारोडीपेक्षा तू अधिक आहे. गारोडी दुसऱ्याची दृष्टी चोरतो स्वतःची नाही आणि तो कसा आहे दुसऱ्याची चोरतो आणि स्वतःला काय होत नाही विषय होत नाही कोणाला. त्या अमृतानुभवामध्ये झोप लागल्यानंतर आपल्याला स्मरण आहे का आपण दुसऱ्यालाही दिसत नाही अंधाऱ्या रात्रीत आणि स्वतःही काही नाही ज्ञान नाही दुसऱ्यालाही नाही आणि स्वतःलाही नाही ऐकू असं दृष्ट तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे सर्व दावा जेव्हा आपण पे चोरे जे तोची तो सर्व अजया कोणा बोध कोणा माया ऐशी आपे आप लागवया नमो तुझा तोची तो सर्व अजया परमात्म्याशिवाय दुसरं काही आहे का आहे अजात आत्मा एक परमात्माचा आहे तद व्यतिरिक्त काही साखरेमध्ये गोडीशिवाय दुसरं काही आहे का तोची तो सर्व आहे. आता सर्वत्र परमात्मा असूनही सुद्धा कोणा बोध आणि कोणा माया संतांना त्याचा काय असतो अनंत रूपे अनंत वेशे आपल्याला कुठे दर्शन आहे एकाला दर्शन आहे आणि एकाला काय नाही त्यांना का दर्शन आहे ज्ञान आहे आपल्या ठिकाणी काय आहे अज्ञान आहे आणि जोपर्यंत अज्ञान आहे परमात्मा नसून दिसत नाही का असून दिसत नाही असून सुद्धा काय होत नाही जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत दिसतं का वस्तू नाही की अंधारामुळे झाकल्या गेल्या तसा परमात्मा अज्ञानामुळे काय झालेला आहे झाकला गेलेला आहे. एक एक वर्णन त्याचं कोणा बोध आणि कोणा माया संतांना परमात्म्याचा काय बोध आहे आणि आपल्याला काय नाही तुझा बोध आहे. माया ऐसे आपे आप लागावी नमो तुझा अशा प्रकारे लागूया म्हणजे हे गारोडी लोक असतात ना खेळ करणारे लोक असतात आपे आप लागावया नमो तुझा म्हणजे अशा प्रकारे दृष्टी चोरणारा तू तुला आमचा काय असो नमस्कार असो. आता कशी व्याप्ती आहे सगळी ती व्याप्ती आता पंचमहाभूतातील सांगतात पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश जाणो जगी आप बोले ते तुझ्या बोला स्वस झाले तुझे क्षमत्व आले पृथ्वीचे जाणो जगी आप बोले द्रवपणा पाण्याचा काय आहे द्रव आहे असं पाणी टाकलं तर पाणी काय होते आणि पाण्या इतकी पातळ वस्तू आहे का कोणची काय वाटून पाणी केलं कोणाचं कशाचा तयार केलं कशाचं शिरते बघा शेंगदाण्याला काही छिद्र आहे का मग रात्री शेंगदाणे जर पाण्यात टाकले सकाळच्या प्रमाणे टमकून कसं पाणी शिरलं कोणाला कुठून छिद्र आहे काय आहे कसं शिरते कळत नाही शिरल्याशिवाय राहत नाही इतकं पातळ आहे ते काय कसं शिर दृष्टांत सांगितलं पाहिजे ते नाही का ते जगी आप बोले आणि तुझ्या बोला सुरस झाले तुझ्याने मग त्याच्या ठिकाणी जो काही द्रवपणा जो आला जो द्रवपणा कोणामुळे आला असं आहे याची काय त्याच्यामध्ये व्याप्ती आहे. दुसरा दृष्टांत तुझ्याने क्षमत्व आले पृथ्वीशी पृथ्वी एवढा मोठा भार वाहत आहे कोणामुळे पासूची ढेपोळी 15व्या अध्यायामध्ये
समुद्र महाजळीन पासोची ढेकुळी विरेची ना. केवढा मोठा समुद्र. आपण जर एखादं ढेकूळ मातीचं पाण्यामध्ये टाकलं तसंच राहतं का विरून जाते? तशी पृथ्वी काय झाली पाहिजे? समुद्रात आहे ना पृथ्वी. मोठं भाग कोणतं आहे? समुद्र, पाणी, आणि त्याच्यात कोण आहे? पृथ्वी. विरून जायला पाहिजे. काय पाहिजे? केवढा समुद्र आणि ढेकूळ झाली, मग विरून जाते का? जशीच्या कोणामुळे? परमात्मा. नाही का? पासूची ढेकुळी मी रिगालो असे भोवतळी मनोनी महाजळी. आणि पासूची ढेकुळी परमात्मा तर वृत्ती स्थिर आहे, आणि परमात्मा नसेल तर राम बोलो बाई. एक 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 दृष्टांत. तुझ्या महिला क्षमता म्हणजे धारण करण्याची शक्ती आली आहे. रविचंद्रादी शक्ती उदव करते त्रिजगती. ते तुझी आदित्य तेज आहे. रविचंद्राची शक्ती. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रकाश देणारे कोण आहे? रात्रीचा प्रकाश देणारे चंद्रमा, आणि दिवसाचा प्रकाश देणारे सूर्य आहे. उदव करते त्रिजे. हे आहे म्हणजे सगळं जग चालतं. नाही तर सगळे व्यापार काय होतील? बंद पडते. हे काय? रविचंद्र उदव करते त्रिजगती. या संपूर्ण स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ याचं प्रकाशन करते. कोणाच्यामुळे प्रकाशन करते? तुझी आदित्य तेज आहे. तो प्रकाश स्वरूप आहे, म्हणून तुझ्या प्रकाशाने हे सर येणे श्रद्धे शृणवती तम जगृती व्याकर स्वाद स्वाद विजाना यदा वित्तकथन तेजो. या चंद्रवशेषच्या सूर्याला प्रकाश कोणी दिला? बरोबर. चंद्राला, अग्नीला आहे. सूर्याला दाहकता थोडी दिली बघा. किती? आणि अग्नीच्या ठिकाणी काय जाळून टाकते. आणि सूर्याला एवढी दाहकता दिली असती तर संपलं जगात, नाही का? आता या दिवसामध्ये थोडीच जात दाहकता तरी माणसं मला काय उकाडा होतो, काय उकाडा होतो, नाही का? ऊन लागते म्हणून या झाडाखाली जातो, त्या झाडाखाली जातो. म्हणून परमात्म्याला विश्व काय करायचं आहे? चालवायचं आहे. मग ते विश्वाची व्यवस्था लावण्याकरता ह्या सर्व गोष्टी काय कराव्या लागतात? असं आहे. एखाद्या चांगल्या माणसाला जेवण द्यायचं असलं, नुसतं समोर पीठ ठेवून काम मागतं. घ्या म्हटलं जेवा. पीठ आणि तांदूळ देऊन ठेवले, जमतं का? मग त्याची व्यवस्था होण्याकरता, जेवण जेवण्याकरता सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग चटण्या, कोशिंबीर, काय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, पातळ वरण, घट्ट वरण, आणि चटण्या तर काही विचारूच नका. साधी चटणी, शेंगदाण्याची चटणी, काय हे सगळं कशाकरता करावं लागतं? तर पोटभरच काय झाला पाहिजे? जेवला पाहिजे. ते काय वारकऱ्याचं जेवण आहे का? ते पांडुरंग जेवणाचे करवती जेवण. करवत म्हणजे इथून इकडे न्यायचे, समोर पिठलं आणि पाठीमागे भाकरी. तिकडे तिकडे हात धरायचं काय नाही. कोणतं जेवण? दृष्टांत समजा सप्ताहाताचं जेवण नव्हतं बरं का. सप्ताहातलं जेवण षड्रसयुक्त होतं. दृष्टांत समजा आपला. आता एक दुसरा दृष्टांत बघा. सळवळे विजय अनिळे ते विवेकाने जिजबळे अन्नमध्वज माझे खेळे. आकाश आहे सर्वत्र आणि वायूने सगळी जीवनाला आवश्यकता आहे ना.
नाही का. अलीकडे आता जीवनाला जे काही पाहिजे ना, जगण्याकरता माणसाला अन्न पाहिजे. अन्नापेक्षा पाणी पाहिजे. काय पाहिजे? पाणी. पाण्याची जोड आहे. पाण्यापेक्षा सुद्धा हवा पाहिजे. आता पाणीसुद्धा काय घ्यावं लागतंय? विकत घ्यावं लागतंय. हे कलियुग आहे कोणताही. काय का नाही. वास्तविक पाण्याचा पैसा घेणं म्हणजे काय? ईश्वराने फुकाचे जीवन तरी पाजा असं म्हटलंय. नका देऊ दूध जयामध्ये सार, आणि ताकाचे उपकार नाही. दूध देणं तर काय ताक तरी काय. फुकाचे जीवन पाणी पाहिजे. आणि त्याहीपेक्षा जास्त आवश्यक हवेची आहे. कालांतराने प्रदूषण जर वाढलं, हवा सुद्धा का घ्यावं लागेल. आणि ते लावायच्या काय असं वाटत होतं का कधी पाणी विकत मिळेल म्हणून. परिस्थिती आली ना अलीकडे, मग चांगलं पाणी का मिळत नाही? तो गुन्हा ईश्वराचा आहे का आपला आहे? ढगातून येणारं पाणी कसं असतं? शुद्ध. तुमच्याबरोबर समुद्रातलं पाणी परमात्मा कुठे नेतो? आणि ढगात नेऊन तुम्हाला शुद्ध पाणी देतो, आहे का नाही? मग त्या पाण्याला तुम्ही गंध पाणी केलं. हे जे दोष आहे कोणाचे? ईश्वराचे आहे का जीवाचे आहे? काही कळत नाही बघा. किती का दिवसाचे कपडे कुठे देतात? इंद्रायणीत. इंद्रायणीमध्ये अलग लक्षामध्ये जाऊ द्या. म्हणून आपलं सहज आहे. सर्वामध्ये अधिक जीवनाकरता जर काही पाहिजे हवा, शुद्ध हवा. हवा शुद्ध कुठं राहिली? प्रदूषण म्हणणार. हे बारीक बारीक त्याच्यात करणं. आता वाहनाचं युग म्हणजे वाहनाच्या युगाने सगळी हवा काय करून टाकली, नाही का? ते त्याच्यात चाललं आहे सरकारचं. पण हे मोठं नियोजन करणं हे एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला आहे. आता आकाश बघा, नवल तुझं माझी खेळी लपी दे. पोकळी नसती तर आपण कुठे राहत असतं? मग यावरून पुन्हा परमात्मा कसा आहे? तर एवढं मोठं आकाश, सगळे पद कोणाला साठवतात? आणि ते आकाश नाही, परमात्म्याच्या ठिकाणी कुठाचं बघावं लागतं. कुठे लपलाय? यावरून परमात्मा केवढा असला. दिवी सूर्याचं असते या देवा सदृशी तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रयुक्तं अपश्यत देव. पृथ्वी तर परमाणूसारखी दिसायला लागली. काय लागली? परमात्मा स्वरूपासाठी परमाणू असते काय? यावरून परमात्मा केवढा असला पाहिजे. हे कोणत्या अध्यायात आहे? 11 अध्याय, विश्वरूप दर्शन. रामसुद्धाजीचा आवडता अध्याय म्हणजे 11वा अध्याय. तमादिदेव पुरुष पुराण तमस्य विश्वस्य तमव्यय शाश्वत धर्म सनातनस्थम. मग एक 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 वर्णन. लवत माझी खेळी लपी लपी किंबहुना माया आशोष ज्ञान तुझे डोळस हे असो वानने सायार. किंबहुना फार काय सांगावं. हे माया जे काही सगळं दाखवत असे कोणाच्यामुळे? तुझ्यामुळे. अधिष्ठान नसेल तर वर भासणारा पदार्थ भासेल. दोरीच नाही तर सर्प कसा दिसेल, आहे ना? म्हणून अगोदर कोणाचा स्थातिष्ठती असं म्हणतात त्याला. ब्रह्म होण्याकरता अगोदर काहीतरी असावं लागत आहे.
तसा जगतरूपी ब्रह्म होण्याकरता अधिष्ठान कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून इथे माया असोच माया एवढासा खेळ करून दाखवते, त्याला कोण कारणीभूत आहे? परमात्मा. ज्ञान तुझे डोळे हे असो वारणे साया सुधीचे. ज्ञान जे तुझे ज्ञानाला जो मोठेपणा प्राप्त झालेला आहे कोणामुळे? तुझ्यामुळे. सर्व जास्त उपजीव्य म्हणतात ज्या ज्या वस्तूला आणि जे आपल्याला काही येत असते. एखाद्याच्या शेतामध्ये सगळं पीक असते, नाही का, नाना प्रकारचं पीक असते, नाना प्रकारचे फुलं म्हणा किंवा फळं म्हणा वगैरे. याला कारण कोण आहे? पाणी आहे. पाणीच नसेल तर सगळं काय झाले? सुकून जाते आहे का त्याच्या. मग उपजीव्य कोण आहे? पाणी. मग भरपूर पीक काढण्याकरता काय कशाची आवश्यकता असते? नाही तर मग पेरल्यानंतर उगवते आणि 15 दिवसानं पाऊस पडते. उगवलेलं काय होतं सगळं काय होतं? काले वर्ष तू पर्जन्य. योग्य वेळेला काय पडलं पाहिजे? असं. मग सगळ्याचा शेतामध्ये जे काही दिसते त्याला मूळ कारण कोण आहे? पाणी. असं आहे. जमिनीपेक्षा सुद्धा कोण कारणीभूत आहे? जमीन नसते का? आता ज्येष्ठ महिन्यामध्ये सगळी जमीन दिसते. शेतकऱ्याला विचारलं पीक काढायचे म्हणजे पाणी कुठं आहे? कोरडवाहू म्हणतात. काय म्हणतात? पाऊस पडला तर पीक निघते, नाही पाऊस पडला तर मग त्याच्याकरता धरणाचा उपयोग होता. मग धरणातून काय काढायचं? मग कालवे. आणि ते उन्हाळ्यामध्ये बघ नाही काढायचं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोशिंबिरीच्या दुड्या खपत नाही, फेकून द्यावं लागतात. आणि उन्हाळ्यामध्ये एक जुडी 25 रुपयाला खाल्ली. त्यावेळेला मान नसतो काय. एक दृष्टांत. म्हणून हे असो वारणे साया सुश्रुतीचे. यथार्थ वर्णन करणं श्रुतीला सुद्धा काय नाही का. वास्तविक श्रुती इतकी शहाणी कोण आहे? श्रुती काय काय न बोले. परमात्मा स्वरूपाचं यथार्थ वर्णन कोणी केलं? वेदाने. काय वेदाला ज्ञान दिलेलं आहे. तर एवढा मोठा वेद त्याचा जर लाग लागत नाही. सामान्याची कथा काय. कुठे पूर आला बघा. आमच्या पुराच्या पलीकडे जायचं होतं. त्याच्यात एक होता हत्ती आणि एक होती शेळी. दोन. तर हत्ती म्हणायचा चल म्हणायला लागले माझ्याबरोबर आपण पलीकडे. ओढ्याला खायला, कुबेर गंगेला खायला. कुठला पूर येतो होता. तर आम्ही जुने असल्यामुळे नाही का 40-50 वर्षाच्या पुढे पाणी आटत नसे का कुबेर गंगेचं. काय व्हायचं नाही. आणि पावसाळ्यामध्ये पूर यायचा. येणं जाणं पलीकडे बंद असायचं. आता कुठं काय राहिलं. पावसाळा काय तुमचा उन्हाळा काय नदी जशी काय. आता पलीकडे जायचं. मग ते शेळी म्हणायची कोणाला? हत्तीला तुम्ही अगोदर काय करा. ते म्हणायला लागलं तू जा. म्हणलं महाराज तुम्ही जा. मग तो हत्ती म्हणायला लागला चल माझ्याबरोबर तुला काय करतो. म्हणलं महाराज तुम्ही जाता अगोदर येतं. आणि जो लोढा आला बा लोंढा खाली किती खोल आहे हत्तीला सुद्धा कळालं नाही. कोण बुडायला लागला? आणि तो हत्ती म्हणतो चल की माझ्याबरोबर ये, माझ्याबरोबर ये. तुला पलीकडे तूच बुडून राहिला. कोण बुडून राहिला? आता जिथे हत्ती बुडते ते शेळीचं काय लागलं. त्याप्रमाणे जिथे आणखी बरं का आकाशाचा पत्ता लागत नाही तिथे तुमची आमची काय हे सगळं. श्रुतीला सुद्धा यथार्थ परमात्मा वर्णन करून सांगता येत. मग श्रुतीने श्रुती म्हणती नेती नेती
एक गोविंद रे हनुमान. तुझं सगुण म्हणू की सगुण निर्गुण, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे. दृश्य दृश्य एक अनुमानेना अनुमानेना. श्रुती म्हणते नेती नेती. नेती नेती श्रुतीने का म्हटलं? परमात्मा जाणलं नाही का? जैसे नसांगणे बरी बाळापतीची रूप करे. बाळपणे बी बरी आहे. नववधूचे लग्न झालेलं असतं. म्हणजे लग्न झाल्यानंतर तिच्या मैत्रिणी असतात, याचे मित्र असतात, कोणाचे तिच्या मैत्रिणी. मग ते ठकूला विचारतात तुझे यजमान कोणते? पार्टीला आलेले आहे ना, ते 5-7 लोक असतात. याच्यामध्ये आता 5-7 लोक म्हणलं इथे ठकूचे यजमान. मग ते ठकूला विचारते. मग ते ठकू काय सांगतात? पडद्याच्या आतून सांगते ते. म्हणला पहिला नंबरचा आहे का? मग ती अशी मान करते. दुसरा नंबरचा आहे का? नाही. तिसरा नंबरचा आहे का? आणि 5व्या नंबरला यजमान होते, उपडसून बसले. मग नंबर कोणावर आला? तिच्या पतीवर आला. अशी मान करते का? गप्प बसते. लगेच त्याच्या मैत्री टाळ्या वाजवतात. म्हटलं ठकूचे यजमान ओळखले गेले. त्याप्रमाणे श्रुती हे दृश्य जे जगत आहे ना, हे आहे का परमात्मा? श्रुती म्हणते नेते हे दृश्य जगत दृश्याला अदृश्य जगत असं. म्हणलं हे अदृश्य आहे का? श्रुती काय म्हणते? नाही. नेती नेती म्हणून काय सांगते? आणि दृश्य आणि दृश्याच्याही पलीकडे आमच्या प्रकृती पलीकडील जरी कल्पने बी न लागते, माझ्या पलीकडे परमात्मा आहे. श्रुती काय करते? गप्प बसते. आणि परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आता याच्या पलीकडे विचारू नका. आता समजली शेवटची अहम ब्रह्मास्मी, नाही का? आपल्या याच्यामध्ये बोरी बंदरला गेल्यानंतर पुढचं स्टेशन कधी? आता का समुद्रात बुडायचं? देवळाच्या कामा मुख्य गंगेशी संपला. ब्रह्मेशाना परते ते थोडी भगवर होते. आता पुढे राहिले का? नाही का? एखादा आमच्या वाखरीला गेला, म्हणला पुढचा मुक्काम कोणता? पंढरपूर. आणि पंढरपूरला गेला, पुन्हा विचारलं पुढचा मुक्काम कोणता? आता काय नाही म्हणला. आता काय करा? हाला. तसा जीवाचा पुढचा मुक्काम म्हणजे कोणता आहे? ब्रह्मभाव. संपला. परमार्थ काय झाला? संसार संपत नाही. पुनरुपी जननम पुनरुपी जठरे. पुन्हा पाळण्यात झोपा. पाळण्यावरचा पुन्हा बाहेर काढा. तिरडीवर झोपा. संपला. त्याची सर्दी रजार. म्हणून कशा करताय? असोच मानाने सायाज श्रुतीचे. म्हणून श्रुतीला सुद्धा काय आहे ना, यथार्थ वर्णन करून सांगता येत. एखादा गुळाचं वर्णन चाललेलं. कशाचं? गुळाचा कडा असा असतो, आमका असतो. काय तुमचं साखर असली तर पांढरी असते, गुळ असला तर लाल असतो. सगळं गुळाचं वर्णन करता येईल. गुळ कसा असतो? गोड असतो. विद्यार्थ्यांनी विचारलं मला, गुरुजी गुळाचं वर्णन सगळं कळालं आम्हाला, पण तुम्ही गोड असतो असं सांगितलं. गोडी, ती गोडी कशी असते? त्या गुरुजीला काय सांगता येते? मौन का राजी तुझे. मग तो म्हणायला लागला, म्हणला कसं असते? मग गुळाचा खडा होता. त्याला म्हणलं आ कर घे. आ केला त्याने. त्याच्या तोंडात का टाकला? म्हणला कसा लागते? म्हणला गोड लागते. मी यालाच म्हणतात वर्णन करणं संपलं आहे का? मग
काय देवाचं यथार्थ ज्ञान करून देणं हेच त्याचं दर्शन आहे. दर्शन म्हणजे डोळ्यांनी दिसणं नव्हे. मग कोणतं ब्रह्म डोळ्यांनी दिसते का? यथार्थ ज्ञान करून देणं. काय करून देणं? दृश्य ज्ञान समजणं. यथार्थ ज्ञान झालं हेच त्याचं काय आहे? ज्ञान आहे. एक 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 दृष्टांत. मस्त वेद वाणून जवळची चांग जाऊन दिसे तुझे अंग. वेद कुठपर्यंत वर्ण करतो जोपर्यंत दिसत नाही, आणि एकदा दिसला म्हणजे दोन्ही संपलं. बाय काय आहे ना, पुष्कळ ठिकाणी त्याचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. श्रुती म्हणते काय अनेक प्रमाणं असतात ना. आता याच्या पलीकडे संपलं. सांगणे पुसणे दोन्ही नाही. भगवान काय गीता सांगतच बसले का? नाही का? नष्टो मोह संपली गीता. हे कारण माझे ठाई. आणि पाहता थेंबाचा पाड ज्यावेळेला प्रलय काळ होत असतो त्यावेळेला जिकडे तिकडे पाणीच पाणी. थेंबाचा पवाड नाही. महानदी काही आहे, आणि मग सगळं पाणीच पाणी आहे. सगळं समुद्रही कळत नाही, नद्याही. इथं नद्या शोधता येते का? ते पंढरपूरला नाही का मोठा जोराचा पाऊस पूर आला म्हणजे जे नाले असतात ना, ते नालीच कळत नाही. दणकत पाय खोचते. सारखं काय दिसते? सगळं पाणीच दिसते. त्याप्रमाणे उदय लिहा भासवत आणि चंद्र जैसा का खाद्य होत. आम्हा श्रुती तुझा हात पाडत आहे. हे बा, रात्रीची वेळ असते, चांदण्या काय देतात? प्रकाश देतात. आणखी दिवे म्हणा, काय काय म्हणा, चंद्रमा प्रकाश देत असं. कुठपर्यंत? जोपर्यंत सूर्य उगवत नाही. आणि सूर्य उगवला म्हणजे दिव्याचा प्रकाश कुठे जातो याचा काय लागत नाही, पत्ता लागत नाही. दृष्टांत उदय लिहा भासवत चंद्र जैसा का खाद्यवत. खाद्यवत नावाचा किडा असतो, तो थोडासा प्रकाश दिसतो. अशी गती कोणाची होते? मला सामान्याची कथा काय असं आहे ना. इथं तुम्हाला माहिती नाही, ते आपल्या आता नाव मोठा सप्ताह केला होता. तेव्हा एक पारायण करणारे लोक वगैरे ते बोलावले होते. त्याच्यामध्ये एक संगीताची मैफल होती. कोणाची? आणि जागतिक कीर्तीचे संगीतकार बोलावले होते. भीमसेन जोशी, तो कोणी काय हृदयनाथ मंगेशकर असं. त्याच्यावर एक खडवळ मनुष्य, त्याला त्या गावामध्ये संगीतात थोडा मान होता. कशामध्ये? संगीतामध्ये. आणि मग ते लिस्ट तयार करतात, कोणाला किती वेळ द्यायची, नंबर कसा लावायचा, अशी काय ते. मग तो लिस्ट करणारा जो होता ना, त्याच्याजवळ हा गेला. कोण? खेडवळ, आपला संगीत म्हणणारा. म्हणलं तर लिस्टमध्ये बघायला माझं नाव होतं. मग तो लिस्ट तयार करणार होता. अरे म्हणला, मी एवढा जागतिक कीर्तीचा गायक असून माझा नंबर लागेल. तो वासरात लग्नी गायचा. तिथं मोठा जगायला लागत नाही. तुला सामान्याला विचारतो कोण? हे बघ, म्हणजे दृष्टांत देऊन जिथे चंद्राची अशी अवस्था आहे तिथे सामान्याची कथा. आम्हा तुझा हात आहे बरं का, आणि तो पाडू असे. मग श्रुती आणि आम्हाला दोघाला गप्प बसावं आणि तुझे हातावं मोडे जे तर परेशी वैखरी बुडे. आणि तू मग म्हणे तोंडे बरा जिथे द्वितीयत्वाचा पत्ता नाही. द्वैत नाही काही, एकमेवा द्वितीयम. जे तर परेशी वैखरी बुडे. हे 4 वाण्या आहे ना, नाही का? वैखरी, मध्यमा,
पश्यन्ते असे 4 वाटणे. जिथे शेवटच्या वाणीचा सुद्धा काय लागत नाही, पत्ता लागत नाही, मग तिथे वैखरी वाणीचा पाठ काय. वानावयाचे परेशी वैखरी पुढे, जिथं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मौन धारण करावं लागाय. त्याला काही म्हणता येत सांगणारा त्याच्याहून भिन्न राहत नाही. काय राहत नाही, मिठाचा कडा पाण्यात टाकला वेगळा राहतो का? त्याच्याहून काय तद्रूप होऊन जातो, काय होऊन जातो. मग स्तुती कोणी करावी, मग माझं कोणी तोंड नाही वानावयाचे. म्हणलं असं कोण आहे की आणखी परमात्म्याचं यथार्थ स्वरूप वर्णन करू शकेल. म्हणून परमात्मा कसा आहे त्यांच्याचं त्यालाच माहिती. या लागी आता स्तुती सांडोणी म्हणलं तर स्तुती करणं काय करायचं. स्तुतीची मर्यादा संपली आता. आणि चरणी ठेवीची माता, मग तुमच्या चरणामध्ये श्रीसंताची आहे साष्टांग करी. म्हणलं हेच बरं, आपलं काम कोणतं आहे, यथार्थ वर्णन होऊ शकत नाही. मग आपलं त्यांच्या डोक्यावर आपल्या पायावर काय ठेव, डोक्यावर आलं तर काही वाईट नाही, त्यांचे पाय कुठं घ्यावे. मग नामदेव महाराजांनी यांचे पाय कुठे घेतले होते आहे ना, कथा आहे ना. मी आपण विश्वभाग्याचे राहिले पहिल्या सुरत असे दण करून उचलले बघा. काय उचलले, अरे म्हाताऱ्या म्हणलं कळत नाही, डोळ्या भरले, पाय कुठे ठेवतो आहे का नाही, काही अक्कल आहे का नाही. पण ते नामदेव आता विश्वभाग्याचा म्हणायला लागला. म्हणलं हे भाऊ उचलून पाय ठेवावी इतकी शक्ती राहिलेली. मग तोच उचलून बाजूला कर. ते उचलायला गेला तर लिंग निघायचं, काय निघायचं, सगळं फिरवलं, सगळे लिंगच निघाले. मग त्याला कोणतं जार ते शंकर भगवान याचे पाय जोड्यासहित कुठं घेतो. म्हणलं सामान्य पाय मग नामदेवाने कुठं घेतले. आणि परिणाम काय झाला ते म्हणतात ना, कसे काय ओळखलं, नामाने खेचर पायी ओळखी आली. मी ते आलेला दृष्टांत आहे म्हणून की दृष्टांत घेतली. या लागी आता स्तुती सांडोणी चरणी ठेवीची माता. म्हणून माता ठेव म्हणजे आणखी राहिलेला विषय आहे, कधी सांगू.